नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। पुणे स्टेशन येथील प्रीपेड रिक्षा बूथचे उद्घाटन मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते संपन्न। पुणे स्टेशन येथील प्रीपेड रिक्षा बूथचे उद्घाटन माननीय मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले। यावेळी माननीय आमदार सुनील भाऊ कांबळे, माननीय अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील साहेब, माननीय पोलीस उपायुक्त वाहतूक रोहिदास पवार साहेब, माननीय आरटीओ पुणे अर्चना गायकवाड मॅडम, माननीय डेप्युटी आरटीओ पुणे भोसले साहेब उपस्थित होते। पुण्याचे मध्यवर्ती केंद्र असणारे पुणे स्टेशन येथे रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड, जिल्ह्याचे मुख्य आरोग्य ससून सर्वोपचार रुग्णालय तसेच महत्त्वाचे इतरही हॉस्पिटल्स व कलेक्टर हॉस्पिटल तसेच इतरही महत्त्वाचे सरकारी कार्यालय आहेत। त्यामुळे या ठिकाणी रोजची वर्दळ तसेच कार्यालयीन कामगार यासाठी रोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्याही लाखाच्या प्रमाणात आहे। परंतु काही गैरवर्तणूक करणाऱ्या रिक्षा चालकांमुळे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते। त्यामुळे पुणे रेल्वे स्टेशन येथे माननीय मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील व महाराष्ट्र कामगार सभा अध्यक्ष श्री डॉक्टर केशव नाना क्षीरसागर यांच्या अथक प्रयत्नातून तसेच अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील साहेब यांच्या सहकार्याने पुणे रेल्वे स्टेशन येथे प्रीपेड बूथचे उद्घाटन शनिवार दिनांक 27 जुलै 2024 रोजी करण्यात आले। यामुळे काही गैरवर्तणूक करणाऱ्या रिक्षा चालकांमुळे प्रवाशांच्या मनात रिक्षा चालकांबद्दल जी खराब प्रतिमा तयार झाली आहे ती सुधारण्यास नक्कीच मदत होईल। आतापर्यंत मोठ्या प्रमाणात प्रीपेड बूथवर येऊन रात्री 9 वाजेपर्यंत जवळपास 300 रिक्षा चालकांची नोंदणी झाली होती। रविवार दिनांक 28 जुलै 2024 पासून सदर बूथ नागरिकांच्या सेवेत उपलब्ध असेल। उद्घाटन प्रसंगी माननीय मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी रिक्षा चालकांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या। 1. बूथच्या व्यवस्थापनासाठी माननीय चंद्रकांत दादा पाटील निधी उपलब्ध करून देतील, त्यामुळे बूथवरील सुविधा पूर्णपणे निःशुल्क असतील। 2. बूथवर नोंदणी केलेल्या सर्व रिक्षा चालकांना 2 गणवेश व त्याची शिलाई मोफत दिली जाईल। 3. बूथवर नोंदणीकृत असणाऱ्या सर्व रिक्षा चालकांना दर महिना 1000 रुपयाचे CNG गॅसचे कुपन दिले जाईल। नोंदणीकृत सर्व रिक्षा चालकांना अल्प दरामध्ये गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल। तसेच सर्व रिक्षा चालक व त्यांच्या कुटुंबियांना प्रति महिना मोफत दंतचिकित्सा, डोळ्याची तपासणी व चष्मे वाटप तसेच रक्त तपासणी व एक्सरेची सुविधा देण्यात येईल। या प्रसंगी डॉक्टर केशव नाना क्षीरसागर सर यांना विचारले असता त्यांनी बूथबद्दल काही महत्त्वाची वैशिष्ट्ये सांगितली, ती अशी: नागरिकांना सरकारमान्य प्रीपेड दरामध्ये पुणे स्टेशनपासून रिक्षा मिळतील। बूथ हा 24/7 चालू असेल। पुणे स्टेशन परिसरातील नागरिकांनी बूथवर येऊन त्यांच्या इच्छित प्रवासाची माहिती दिल्यानंतर त्यांना एक स्लिप दिली जाईल। सदर स्लिपवर त्यांना आरक्षित केलेली रिक्षा, त्यांच्या प्रवासाची डिटेल्स तसेच त्यांना आकारण्यात येणारा दर याबाबत माहिती असेल। सदर दिलेली प्रिंटेड स्लिप QR कोडद्वारे स्कॅन करून प्रवासी मोबाईलवर सुद्धा बघू शकतील व ती त्यांच्या कुटुंबियाबरोबर शेअर करू शकतील। प्रवास चालू असेपर्यंत रिक्षा चालकाचे मोबाईल लोकेशन ट्रॅक केले जाईल व काही आपत्तीजनक परिस्थिती असल्यास त्वरित रिक्षा चालक व प्रवासी यांच्याशी संपर्क साधण्यात येईल। सदर सेवा प्रवासी व रिक्षा चालक या दोघांना पूर्णपणे निःशुल्क उपलब्ध असेल। बूथचे व्यवस्थापन पूर्णपणे महिला व पुरुष रिक्षा चालक करतील। याबाबत काही प्रवासी व रिक्षा चालकांना विचारले असता त्यांनी डॉक्टर केशव नाना क्षीरसागर सर व माननीय मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांचे मनापासून आभार व्यक्त केले। खराडी पुणे प्रतिनिधी योगेश जंगम।
ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.